शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांना 3 दिवसाची पोलीस कोठडी जिल्हा व सत्र न्यायालय बीड यांनी सुनावली आहे। सदर सुनावणी आज शनिवार दिनांक 29 जून रोजी दुपारी 4:30 वाजता झाली आहे। शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर खांडे यांच्यावर 3 महिन्यापूर्वी प्राणघातक हल्ला झाला होता आणि याच प्रकरणात शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे हे आरोपी ठरले होते। मात्र सत्ताधारी पक्षाचा जिल्हाप्रमुख असल्याने कदाचित पोलिसांनी कुंडलिक खांडे यांना अटक केले नव्हते। मात्र 2 दिवसापूर्वी कुंडलिक खांडेची कथित ऑडिओ क्लिप समोर आल्या आणि यामुळे सारेच राजकीय वातावरण ढवळून निघालं। त्या ऑडिओ क्लिपच्या प्रकरणात खांडे विरुद्ध दोन्ही गुन्हे देखील दाखल झालेले आहेत। मात्र ऑडिओ क्लिप प्रकरणानंतर पोलीस अचानक सक्रिय झाले असून 3 महिन्यापूर्वी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेल्या ज्ञानेश्वर खांडेवर प्राणघातक हल्ल्याच्या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज शनिवारी पहाटे जामखेड कुंडलिक खांडेच्या मुसक्या बांधल्या आणि त्याला सकाळी बीड ग्रामीण पोलिसांच्या स्वाधीन केलं। मात्र पोलिसांनी शनिवारी दुपारी खांडेला बीडच्या न्यायालयात हजर केलं होतं। त्यानंतर दुपारी 4:30 वाजण्याच्या दरम्यान तसेच तपासासाठी त्याला 7 दिवसाची पोलीस कोठडीची मागणी केली होती। त्यानंतर आरोपीचे वकील बीडी कोल्हे यांनी सदर अटकच अवैध असल्याचा जोरदार दावा न्यायालयासमोर केला। मात्र प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी दुसरे न्यायमूर्ती ST सहारे यांच्या न्यायालयाने खांडेला 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे। यामुळे आता कुंडलिक खांडेच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली आहे।